अक्षय आणि पल्लवीचे नुकतेच लग्न झाले होते. घरात अगदी 4 माणसे, नवरा, सासू, सासरे, एक लहान दीर आणि आता पल्लवी एक 5वी. सगळे असतात तसे तेही अगदी प्रेमाच्या सागरात बुडाले होते. म्हणतात ना, नव्याचे 9 दिवस असतात तसे काहीसे झाले. अक्षय नागपूरला जॉब करत होता. घरची परिस्थिती चांगली होती, पण शिक्षणासाठी तिकडे गेला आणि तिथेच राहिला. लग्नासाठी अगदी 10 दिवसाची सुट्टी घेतली होती. लग्न झालं. 10 दिवस मजेत गेले त्यांचे. तो परत निघाला तसं पल्लवीच्या मनाची घालमेल होऊ लागली. आताच लग्न झालं आहे आणि त्यात नवीन घर, अनोळखी सगळे. नवऱ्याशी ओळख झालीच होती की तो पण आता निघाला. तसे अक्षयच्या घरचे चांगले होते. पल्लवीला कशाची कमी पडू देत नव्हते, पण तिला आता गरज होती ती एका सोबतीची, तो म्हणजे नवरा. घरच्यांच्या सांगण्यामुळे पल्लवीला आताच नागपूरला घेऊन जाणं शक्य नव्हतं. असेच दिवस जात होते. अक्षय दर 15 दिवसांनी गावी यायचा, 2 दिवसाची सुट्टी घेऊन. पण तेवढा सहवासही पल्लवीला अगदी 7 जन्माचा वाटायचा. अक्षय यायचा तर अगदी नव्या नवरीसारखी नटून त्याची वाट बघत असायची. सहसा तो रात्रीच यायचा. ऑफिसवरून लगेच गाडी पकडायचा. 5 तासांचा प्रवास, त्यामुळे 11पर्यंत तो घरी असायचा. पल्लवीही शिकलेली होती. तिला नोकरी करण्याची इच्छा होती. कधी ना कधी तिला नागपूरला घेऊन तो जाणार होता. त्यामुळे त्याने आतापासूनच तिच्या नोकरीसाठी अप्लाय करायला सुरुवात केली होती. पण एकीकडे घरच्यांना हे मान्य नव्हतं, कारण अक्षयनेही इकडेच येऊन नोकरी करावी अथवा शेती बघावी अशीच घरच्यांची इच्छा होती. पल्लवीला मात्र हे खटकत होतं, कारण गावी राहून आपली प्रगती होणार नाही, उलट अजून त्रास होईल असे तिला वाटत होते. आणि तिने हे अक्षयला समजावून सांगितले. त्यालाही ते पटलं, पण त्याने एक अट पल्लवीला घातली की काही वर्षांनी का होईना गावी परत यायचं. पल्लवीनेही कबूल केले, कारण ती सुद्धा गावी वाढलेली होती आणि आईबाबापासून अक्षयला दूर ठेवणं तिलाही पटत नव्हतं. रीतिरिवाजाप्रमाणे सणवार होत होते. लग्नानंतर पहिला सण आला दिवाळी. तेव्हा नवीन जावई घरी बोलवण्याची रीत असल्यामुळे तिच्या घरच्यांकडून बोलावणे आले. अक्षयही दिवाळीसाठी सुट्टी काढून घरी आला होता. पण असं काहीसं घडले की अक्षयच्या आईने त्यांना पल्लवीच्या घरी पाठवले नाही. का तर पल्लवीचे घरचे अत्यंत गरीब होते आणि नुकतंच लग्न झालं असल्याने खर्चही झाला होता. तर त्यांना आता जावयासाठी सोन्याचा दागिना घालणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आणखीन केव्हा तरी करू म्हणाले. मग यांनी पण त्यांना आणखीन केव्हा तरी पाठवू म्हणून नकार दिला. झालं. पल्लवीच्या मनातून तिच्या सासरचे उतरले. तिला वाटलंही नव्हते की असं काहीतरी करतील, कारण ती घरात आल्यापासून सासरे सासू अगदी तिला काही हवं नको सगळं बघत होते. शिवाय काही जास्त कामही करू देत नव्हते. नवरासोबत नाही म्हणून दुखवतही नव्हते. इतकं सर्व असताना असं काही घडलं याचं तिला आश्चर्य वाटत होतं. आणि याच विचारात तिचा पहिला दिवाळी सण पण दुःखानेच निघून गेला. आधीच ठरल्याप्रमाणे दिवाळी झाल्यानंतर अक्षय पल्लवीला घेऊन जाणार होता. त्यातही घरचे म्हणाले की अजून 2 महिने झाल्यावर घेऊन जा. दोघांनीही मान्य केलं. अक्षय एकटाच निघून गेला. तेव्हाही पल्लवीच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. कधी कधी वाटत होते, घरचे किती पापी आहेत, 2 प्रेमी जीवांना दूर ठेवत आहेत. अक्षयने तिकडे भाड्याने खोली बघायला चालू केली. आता पल्लवी नागपूरला गेल्यावर लवकर भेटायला मिळणार नाही म्हणून पल्लवीची आई आणि भाऊ तिला भेटायला आले होते. पल्लवीच्या आईने काळजीने सांगितलं की तिच्यासोबत कोणीतरी पाठवून द्या किंवा मी जाते. पण पल्लवीच्या सासूच्या मनात काय होते काय माहीत. त्यांनी नकार दिला. आपणही तयार झाली नाही आणि तिच्या आईलाही नको म्हणाले. डोळ्यात पाणी घेऊन तिची आई तिच्या घरी गेली. काय करणार, आई होती ती. एका लेकीचा त्रास तिच्या आईलाच कळणार होता. हळूहळू सगळी तयारी झाली. सामान शिफ्टिंग करण्यासाठी पॅकिंग चालू केली. तीही पल्लवीने एकटीने केली. कोणी मदत केली नाही तिला. पल्लवीच्या आईबाबाने परिस्थिती नसताना सुद्धा सगळा संसार सेट वेगळा लग्नात दिला होता, कारण आपल्या लेकीला कोणापुढे हात जोडायला लागू नये. अक्षयने नागपूरला 1 BHK फ्लॅट बघून ठेवला होता. त्याने पल्लवीला फोन करून सांगितलं. तीही खूप खुश होती. का कुणास ठाऊक तिला एक वेगळीच आनंदाची लहर आली होती. नवऱ्यासोबत वेळ घालवण्यासाठी तिला आता 15 दिवसाची वाट बघावी लागणार नव्हती. तो कायम तिच्या जवळ असणार होता.
या विचारानेच ती खुलून गेली होती. ती तिच्याच विचारात मग्न झाली आणि तिला लग्न आधीचे सारे आठवू लागले. अगदी अक्षय पाहायला येणार होता. तो दिवस पण पूर्ण लक्षात होता. अक्षयची आत्या पल्लवीच्या गावात राहत होती. तिच्या घरचे आणि त्याच्या आत्याचे घरचे चांगले संबंध होते. त्यांनीच हे स्थळ पल्लवीसाठी सुचवले होते. पाहायला येण्याआधी मुलाचा बायोडाटा घेऊन अक्षयचा आत्याचा नवरा पल्लवीच्या घरी गेले. पल्लवीने बघून त्यांना परत पाठवले. पल्लवीला हे स्थळ पसंत नव्हते, कारण घरचे बऱ्यापैकी जरी असले तरी मुलगा घरापासून दूर राहतो आणि त्याला पुरेसा पगारही नाही. हे पाहिल्यावर तिने नको म्हणून सांगितलं. तिचं असं ठरलं नव्हतं की कसा मुलगा जोडीदार म्हणून हवा, पण घरचे मुलं पाहत होते लग्नासाठी. तिने होकार दिला होता इतकंच. काही दिवस असेच गेले. त्यानंतर एके दिवशी अक्षयच्या घरचे पल्लवीच्या गावातली एक मुलगी पाहण्यासाठी आले होते. ती पाहून झाल्यावर मात्र त्यांनी पल्लवीला पण दाखवण्यासाठी आग्रह केला. अक्षयच्या आत्या घरी कल्पना देण्यासाठी आली की आम्ही 10 मिनिटात मुलगी पाहायला येत आहोत, मुलीला तयार होण्यासाठी सांगा. पल्लवीला हे कळल्यावर तिला खूप संताप चढला. ती वरवर जरी तयार झाली होती तरी आतून खूप रागत होती. घरच्यांनी सांगितल्यावर तिने तयारी केली. कोणती तरी जुनी साडी काढली, कसे तरी नुसतेच पावडर लावले, टिकलीही नाही लावली, केसही मोकळे न सोडता तेलाने पचपचित करून वेणी घातली, जेणेकरून ते तिला नकार द्यावेत. पाहुणे आले. तिने नमस्कार केला. विचारणा झाली. तिनं लाजता सगळी उत्तरे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून देत होती, कारण यावरून तरी ते तिला नकार देतील, मुलगी उद्धट आहे समजतील. नंतर पल्लवी आणि अक्षयला बोलण्यासाठी दुसऱ्या खोलीत पाठवले. त्यालाही पल्लवीला नीट बघता येईल या हेतूने तीही तयारी केली. पण झालं वेगळंच. पल्लवीने खोलीतला प्रकाश कमी ठेवला. बिचाऱ्या अक्षयच्या ते लक्षातही आलं नसेल. पल्लवीच्या काकीने अक्षयला काही प्रश्न विचारले. तो काकीकडे न बघता पल्लवीकडे बघत उत्तर देत होता. हे पल्लवीच्या लक्षात आल्यावर तिने त्याच्याकडे रागाने बघायला चालू केलं आणि हे कमी होतं की तिने दात ओठ खायला पण चालू केला. सगळा कार्यक्रम झाल्यावर पल्लवी अगदी खुशीत होती, कारण तिने ठरवलं तसं झालं होतं आणि आता काही आपल्याला होकार येणार नाही असं तिला वाटलं. पण झालं उलटच. त्याच दिवशी अगदी ते पाहुणे त्यांच्या गावी जाताना त्यांच्या आत्याकडे निरोप ठेवून गेले की आम्हाला मुलगी पसंत आहे. पल्लवीला हे समजले तसा तिचा चेहरा उतरला. तिच्या मनात आले की आपण एवढे करून पण मी कशी काय त्यांना आवडले. पल्लवी दिसायला अगदी गोड नाजूक होती. काळेभर केस, पाणीदार डोळे, सरळ नाक, गोरा उभट चेहरा, उंच होते. त्यात अक्षयला मेकअपने बडलेली मुलगी नको होती. अशी साधी सिंपल मुलगी त्याला पाहिजे होती. त्यामुळे त्याने लगेच होकार दिला होता. अचानक फोनच्या आवाजाने पल्लवीची तंद्री तुटली. वर्तमान काळात आली तशी स्वतःशीच लाजून कामाला लागली. अक्षयला पल्लवीला घेऊन जाण्यासाठी सुट्टी मिळाली नाही, त्यामुळे तिला एकटीला जावं लागणार होतं. सोबत अक्षयचे बाबा नागपूरला जाण्यासाठी तयार झाले. पण काही झालं तरी ते पुरुष माणूस आणि ड्रायव्हर एक म्हणजे लेडीज कोणीच नव्हते तिच्यासोबत. प्रवास तसा दिवसाचाच होता, त्यामुळे काही वाटले नाही. पण तरी पल्लवीच्या मनात धाकधूक होतीच. पहिल्यांदाच ती इतक्या दूर जाणार होती, तेही अनोळखी माणसांबरोबर. लग्नाला 4 महिने झाले तरी तिच्या हातातील चुडा अजून काढला नव्हता. ज्या दिवशी ती जाणार होती त्या दिवशी कासारांनी बाईला बोलवून तिने ते काढून दुसऱ्या बांगड्या चढवल्या. पल्लवीला कधीच बांगड्या घालायची सवय नव्हती. तिला अजूनही आठवत होते लहानपणीचे ते दिवस. लहान असल्यापासूनच तिला मुलांचे कपडे घालणे, मुलांसारखे चालणे, मुलांसारखे हेअरकट, मुलांमध्ये खेळणे आवडायचे. तिचे बाबा कुठेही गावी जायचे असेल तर तिला सोबत घेऊन जात असत. पल्लवी 7 वर्षाची असेल तेव्हा बाबा तिला एकदा भाऊबीजेचा सण होता, त्यामुळे आत्याकडे घेऊन गेले होते. तिथे आत्याने पल्लवीचा अवतार बघून बाबांना चांगले सुनावले. मुलगी चांगली, देखणी आणि काय हा तिचा अवतार करून ठेवला. तिने तिच्यासाठी चांगला फ्रॉक घेऊन घालून पाठवून दिला. तेव्हापासून कुठे ती मुलींसारखी वागत होते. पण केस कमी ठेवणे आणि कोणतेही बांगडे हातात चढवणे, कपाळावर टिकली लावणे तिने कधी केलं नाही आणि तिच्या घरचेही काय बोलले नाही. नागपूरला जायचा प्रवास जसा सुरू झाला तसं पल्लवी खूप खुश झाली होती. तिला अक्षयला भेटण्याची उत्सुकता लागली होती. पण तिथे जाणे म्हणजे 4 ते 5 तासांचा प्रवास.
पण वाट पाहणे तर तिच्या अंगवळणीच पडले होते जणू. त्यामुळे काही वाटले नाही तिला. वाटेत ड्रायव्हरला खूप भूक लागली म्हणून गाडी थांबवली. तसं पल्लवीच्या मनात आले, आत्ताच भूक लागावी का यांना. बाबांनी काही खाल्ले नाही. पल्लवीला विचारले. तिनेही काही नको बोलून त्यांचे जेवण होईपर्यंत बसून राहिली. परत प्रवास चालू झाला. ती इतकी खुश झाली होती की पुढचे तिला काही सुचत नव्हते. प्रवासात जरा वाऱ्याच्या झुळकीने झोप लागणारी पल्लवी आज चक्क 5 तास जागी होती. नागपूरला तो जिथे राहत होता तिथे गाडी पोहोचली तसा बाबांनी अक्षयला फोन केला. तो हायवेवर येऊन थांबला होता. त्याला बघताच पल्लवीला खूप आनंद झाला. तिला वाटले आताच गाडीतून उतरावे आणि त्याला जाऊन मिठी मारावी. पण भावनांना आवर घातला. त्याने त्याची बाईक पुढे घेतली. यांची मागून गाडी निघाली. सगळे बिल्डिंगजवळ येऊन थांबले. त्याचे 4-5 फ्रेंड मदतीसाठी आले होते. सगळं सामान शिफ्ट केलं रूममध्ये. पण रूमची हालत बघितली तर तसं पल्लवीचं डोकं सुन्न झालं. खूप काम करावं लागणार होतं. खूप साफसफाई करावी लागणार होती आणि आता संध्याकाळचे 6 वाजले होते. रूम तशीच लॉक करून तिथेच अक्षयचा चुलत भाव आणि वहिनी राहत होते तिथे गेले. तिने नाश्ता बनवला. वहिनी तशी चांगली होती पण तिने मदत करायच्याऐवजी बाबांना खडसावले की पल्लवीला एकटीला का पाठवले. ती एकटी कशी करणार. वहिनीने अक्षयच्या आईला फोन केला. त्यांनाही ती खूप बोलली पण काय करणार. वेळ तर निघून गेली होती. वहिनीने जेवण बनवायला घेतलं तसं अक्षय आणि पल्लवी रूम साफ करण्यासाठी गेले. थोडं साहित्य खरेदी करावं लागणार होतं. ते केलं आणि लागले कामाला. दोघांनी छान मजाक मस्ती करत सगळं साफ केलं. थोडासा प्रवास करून दमणारी पल्लवी आज 5 तास प्रवास करून पण थकली नव्हती. ते निघाले वहिनीच्या घरी. तिथे वहिनीला थोडी मदत केली पण पल्लवीला आता प्रवासाचा खूप त्रास झाला. अचानक उलट्या होऊ लागल्या. पित्त झालं होतं. तिने जेवण पण केलं नाही. पण दुसऱ्यांच्या घरात आहे म्हटल्यावर काम तर करावं लागणार होतं. तिने तिला मदत केली. झोपण्याची वेळ आली. बाबा आणि त्यांचे मित्र त्यांच्या रूमवर झोपण्यासाठी गेले. पल्लवीला अक्षयची कुशी मिळाली तशी ती सगळा त्रास विसरून झोपी गेली. दुसरा दिवस उजाडला तसं पल्लवीला पुढची कामे दिसू लागली. नवीन संसार मांडायचा होता. जाऊबाईच्या घरातील सगळं काम आवरून नाश्ता करून ते सगळेच घर आवरण्यासाठी गेले. त्यात अक्षयचे मित्र पण आले होते. त्यांनी पण खूप मदत केली. सगळं आवरून झालं. गृहप्रवेश करून पूजा केली. मग कामाला सुरुवात केली. दुपारी तिने सगळ्यांसाठी जेवण बनवलं. खाणारे 5 आणि करणारी एकटी अशी अवस्था तिची झाली. जेवण आवरलं तसं सगळे थोडं निवांत बसले. पल्लवीच्या सासऱ्यांना तिथे करमेना. कधी नाही ते इतक्या दूर आले होते ते. त्याच दिवशी संध्याकाळी ते गावी जाण्यासाठी निघाले. पल्लवी आणि अक्षयने पण जास्त तगादा नाही लावला कारण त्यांना करमत नाहीये हे त्यांना कळलं होतं. ते गेल्यानंतर पल्लवी आणि अक्षय दोघेच त्या 3 खोलीच्या रूममध्ये उरले होते. अशी वेळ पहिल्यांदाच आली होती. खूप मनमोकळेपणाने दोघांनी गप्पा मारल्या आणि एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. संध्याकाळ झाली. घरासाठी काही सामान घेण्यासाठी दोघेही बाहेर खरेदीला गेले. काय काय लागेल याची यादी करूनच बाहेर पडले होते. पल्लवी एकटीच असल्याने रोज थोडं सामानाची आवराआवरी करत होती. अक्षयही तिला खूप मदत करायचा. तिला खूप सांभाळून घ्यायचा. या सगळ्यात एक गोष्टीची तिला सारखी जाणीव होत होती की अक्षयचा या महिन्याचा सगळा पगार या नवीन रूम घेण्यामध्ये आणि सामान भरण्यामध्ये खर्च झाला. पल्लवी ही गावकडची मुलगी त्यामुळे काटकसर तिच्या अंगवळणी पडली होती. अंथरूण पाहून पाय पसरावे हे तिने तिच्या जन्मापासून लक्षात ठेवले होते. एवढं असूनही अक्षय पल्लवीला काही कमी पडू देत नव्हता. नवीन लग्न त्या दोघीच घरी त्यांना खूप एकांत मिळाला होता. त्या दोघांनी मनोमन ठरवलं होतं की इथून पुढे सगळ्या क्षणांचा आनंद घ्यायचा. दोघांचे कामाचे रुटीन चांगले जमले होते. अक्षय सकाळी नाश्ता करून टिफिन घेऊन जायचा. मग पल्लवी घरातील सगळं आवरायची. नंतर TV बघत बसायची नाहीतर झोपायचं आणि संध्याकाळी मस्त नटून अक्षयच्या वाटेकडे डोळे लावून बसायची. तो आला की दारातच अगदी त्याच्या मिठीत शिरायची. तोही खूप खुश व्हायचा. जेवण आवरून दोघे TV बघत एकमेकांच्या कुशीत कधी झोपी जायचे त्यांनाही कळायचं नाही. असे 4-5 दिवस गेले. अक्षयने आधीच पल्लवीच्या नोकरीसाठी सगळ्या कंपनींना मेल केले होते. त्यातीलच एका ऑफिसमधून
पल्लवीला फोन आला. तिला सगळी माहिती सांगून मुलाखतीसाठी येण्याबद्दल सांगितले. थोडा वेळ गेल्यानंतर तिने अक्षयला फोन करून सांगितलं. पल्लवीला थोडी भीती वाटत होती. नवीन शहर, कामाचा काहीच अनुभव नाही. तिथे काय शहर, कामाचा काहीच अनुभव नाही. तिथे काय विचारणार, काही नाही माहीत. सगळं आठवून अंगावर काटाच आला तिच्या. पण त्याने तिला धीर दिला. पत्ता विचारल्यावर ते जिथे राहत होते तेथून थोडेच अंतरावरती ते ऑफिस होते. त्यामुळे अक्षयने सोबत जायचे ठरवले. पल्लवीचा मुलाखतीवरती वेगळा कोर्स झाला होता. तिने थोडी तयारी केली. अगदी 2 दिवसांनी बोलवले होते. त्यामुळे तिला जास्त तयारी करायला वेळ मिळाला नाही. काहीतरी होऊ दे, अनुभव तर येईल, अशा उद्देशाने तिने जायची तयारी केली. अक्षयने त्या दिवशी सुट्टी घेतली. तिला जास्त माहीत नसल्याने तिने साधा पंजाबी ड्रेस घातला होता. गावाकडचे म्हटल्यावर मेकअपचा प्रश्न येतच नाही. थोडंसं आवरून देवाच्या पाया पडून ती निघाली. तो मार्गशीर्षमधील पहिला गुरुवार होता. तिची देवावर जास्त श्रद्धा होती. त्या दिवशी उपवास होता तिचा. लग्नानंतर पहिल्यांदा असा उपवास तिने केला होता. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर रिसेप्शनिस्टला विचारले. तिने थोडा वेळ थांबायला सांगितले. अजूनही काही जण मुलाखतीसाठी आले होते. तिथे पंजाबी ड्रेस, त्यात हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मोठं मंगळसूत्र, पायात पंजन, लग्नातील सँडल, कपाळावर मोठी टेकली. यामुळे येता जाता सगळे तिला वरून खालीपर्यंत निहाळत होते. तिला थोडं खटकलं, पण ती पक्की गावठी होती. तिचा बाणा ती सोडणारी नव्हती. काहीच वेळ गेल्यावर तिचं नाव घेण्यात आलं. तिला मुलाखतीच्या खोलीत बोलावलं. तिथे एक मॅडम बसली होती. पहिल्यांदा तर तिने पल्लवीला पूर्ण बघितलं. तिचा पोशाख आणि सगळं बघून थोडा वेळ थांबली. मुलाखत ऑडिट मेंबरच्या जागेसाठी होती. तिचं कॉमर्स झाल्याने थोडं माहिती झालं. मुलाखत चालू झाली तसं मॅडमने सुरुवातीला सांगितलं. मुलाखतीचे 3 राऊंड असतील. सगळे एका दिवशी होतील. आणखीन 1-2 वेळा बोलवतील तर यावं लागेल. पल्लवीने कबूल केलं. तिने पाहिजे ती सगळी माहिती पल्लवीला विचारून घेतली. पोस्टबद्दल माहिती पल्लवीला सांगितली. सगळं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पल्लवीला बाहेर बसायला सांगितले. बाहेर जाऊन तिने अक्षयला अगदी सगळं सांगितलं. त्याला पण हसा आलं. थोडा वेळ गेल्यानंतर त्यांनी पल्लवीला परत आत बोलावलं. ती आत गेली. आता तिला पण थोडा कॉन्फिडन्स आला होता. आत गेले तर आधीच्या मॅडमसोबत अजून एक सर होते. पल्लवीला मनातून वाटले की हेच सेकंड राऊंड घेणार असतील. आणि तसंच झालं. त्यांनी तसं सगळं पुढची माहिती विचारून घेतली. ते जसं विचारतील तसे पल्लवीने सगळी उत्तरे पटापट दिली. तिला पण काही काळासाठी आश्चर्य वाटले. परत तसंच तिला थोड्या वेळासाठी बाहेर बसायला सांगितलं. काही वेळ असाच गेला. दोघांनाही काही कळत नव्हते. यामध्ये जवळजवळ 2 ते 3 तास गेले. ते विचारून जाणारच होते की तिला मुलाखती रूममध्ये परत बोलवण्यात आलं. आता तर पल्लवीच्या मनात भीती आली. कारण आत त्या दोघांसोबत 3रे सर होते. त्यांच्या पोशाखवरून वाटत होते ते त्यांचे सिनियर असतील. ते पल्लवीला बसायला सांगेपर्यंत ती उभीच होती. आता खात्री झाली. त्यांच्या प्रश्नावरून आणि ओळख करून देण्यावरून ते सिनियरच होते. त्यांनी पण पल्लवीला प्रश्न विचारले. सगळे नियम अटी सांगितल्या. यावरून कळले की पल्लवीचे 3 राऊंड आज घेतले गेले आहेत आणि ती सिलेक्ट झाली होती. पल्लवीचा पहिला जॉब असल्यामुळे तिने अक्षयला न विचारता सगळ्या अटी मान्य केल्या. तरी तिने 10 मिनिटे घेतली विचार करण्यासाठी. बाहेर जातानाच तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. तिने अक्षयला सगळं सांगितलं. त्याला तो खूप आनंद झाला की माझ्या बायकोला इतक्या सहज नोकरी मिळाली. कारण तो जेव्हा नागपूरला आला तेव्हा त्याला खूप कष्ट करावे लागले होते. पण तो तिच्यासाठी खूप खुश होता. त्याने लगेच होकार दिला. ती परवानगी घेऊन तशीच आत निर्णय सांगायला गेली. सगळं नीट पार पडलं. सुरुवातीला पगार त्यांनी कमी सांगितला, पण तिला ते मान्य होतं. त्यांनी तिला सोमवारपासूनच कामावर जॉईन व्हायला सांगितलं. घरी जाऊन ही बातमी पल्लवीच्या सासू सासऱ्यांना सांगितली. त्यांना पण आश्चर्य वाटले. साधी BCom झालेली मुलगी, कामाचा काही अनुभव नाही, हिला कशी काय नोकरी मिळाली असं त्यांना वाटलं. पहिला गुरुवार होता तिचा. उपवास होता. नोकरी मिळाली म्हणून आणि आयुष्यात महत्त्वाचे पाऊल टाकतोय म्हणून रात्री पल्लवीने छान जेवण बनवले. या सगळ्यात एक गोष्ट राहिली ती म्हणजे तिने आताच कुठे या नवीन शहरात प्रवेश केला होता. अजून काहीच माहिती नव्हतं तिला. अगदी 4-5 दिवस झाले होते तिला येऊन.
पण म्हणतात ना, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. तिने हेच लक्षात ठेवलं. सगळं आवरून दोघे रात्री बेडरूममध्ये झोपी गेले. पल्लवीच्या जीवनातला एक नवा अध्याय आता सुरू झाला होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.